आता तुमचे ओके, आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते मला विचारायचे. येस, मी मॅम क्लास हा कधी सुरू होतील? बरं, ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे तर त्या सगळ्या लोकांना या पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये त्यांची एक बॅच तयार केली जाणार आहे. एका ग्रुपमध्ये त्यांना ऍड केलं जाणार आहे. त्याचबरोबर आता पुढची प्रॅक्टिस काय करायची तर त्या 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 लोकांना आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये ते सांगितलं जाणार आहे. आणि बाकीच्या लोकांनी जे मी जेवढं काही शिकवलंय ते त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. आणि ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे तर त्या लोकांसाठी माझा उद्या किंवा परवा एक सेशन होईल. ग्रुपवर ऍड केल्यानंतर तुम्हाला तो सेशन मिळेल आणि त्या सेशनमध्ये पुढच्या प्रवासाबद्दल तुम्हाला सगळं नॉलेज दिलं जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे? पण घाई करू नका मला मेसेज करायची. मॅडम मला अजून ऍड नाही केलंय, मॅडम कधी चालू होणार आहे? कारण तुम्ही एकटेच नाहीयेत. माझ्या बॅचमध्ये जवळ-जवळ एका वेळेला 100-100, 200-200 स्टुडंट असतात. मग त्या सगळ्या लोकांना मला रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही. त्याचबरोबर आता एक बॅच संपली की माझी दुसरी बॅच लगेच चालू होते. त्यामुळे सगळ्यांचेच मेसेज माझ्याकडून रीड केले जातात असं होत नाही. त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवायचे. तुमची फीज मी घेतलेली आहे. मला माहिती आहे ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे योग्य वेळी तुम्हाला योग्य ते देणं हे माझं काम आहे. फक्त थोडंसं पेशन्स ठेवा. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. ठीक आहे. मॅडम टाइम काय असेल? आपला सेकंड बॅचचा टायमिंग असणार आहे 2:30 ते 3:30. ठीक आहे? बेस्ट. येस. आणि 2:30 ते 3:30च्या बॅचमध्ये जर तुम्हाला काही कळलं नाही, तर जेव्हा आपला डाउट सॉल्व्हिंग सेशन असतो, तुम्ही एक व्हिडिओ मात्र 2 वेळा बघायचा पहिला. कारण ॲपचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आजचा सेशन माझा मिस झाला, तर मी काय करू? हे टेन्शन आपल्याकडे नाहीये. एकदा आपल्याकडे ॲप आला, की ॲपचा ॲक्सेस तुम्हाला दिला जाणार आहे. त्यामुळे सगळे व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही ॲज इट इज करू शकता. त्यामुळे आता इथे प्रश्नच उरत नाही, की हा टायमिंग मला सुटेबल आहे का? तो टायमिंग मला सुटेबल आहे का? त्याचबरोबर दर 15 दिवसातून आपल्याला आपला एक मोटिव्हेशनल फ्रायडे म्हणून सेशन असतो. त्याच्यामध्ये सगळ्यांचे डाउट्स आपले सॉल्व्ह केले जातात. त्याचबरोबर तुमचे काही एक्सपिरियन्स असतात रेकीबद्दल, ते शेअर केले जातात. ठीक आहे? त्यामुळे काही पार्ट उरत नाही, की मला हे कळलं नाही किंवा काही डाउट्स असतील तर ते क्लिअर होऊन जातात. ओके? सो आता एक 5 मिनिटं तुमची मी घेणार आहे. एक फीडबॅक म्हणून, की माझे हे 7 दिवसांचे सेशन तुम्हाला कसे वाटले? त्याच्याबद्दल येस. दीपा मॅम मॅडम. आता साधना काय करायची आहे? दीपा मॅडम बोला. नमस्कार अनम्यूट मॅडम. केलंय तुम्हाला. येस बोला. हां, नमस्कार. मी सांगलीतून बोलते. मॅडम थोडंसं आवाज येतो? आवाज मोठा केला तर बरं होईल. हॅलो. हां. आवाज येतोय मॅडम? येस, येस, येस. हां, मॅडम मी सांगलीतून बोलते. सांगलीतून. ओके बोला. गेले 7 दिवस मी तुमचा सेशन जॉइन केला. सुरुवातीला निगेटिव्हिटी माझी खूप होती. खूप म्हणजे अतिच होती. पण जसं मी सेशन जॉइन केल्यापासून मेडिटेशन, हीलिंग ह्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या करते आता नित्यनेमानं करते. हां. माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट माझं मला जाणवते. आणि मी वर्किंग असल्यामुळं मला काही ह्यामध्ये फारसं पूर्ण हा सेशन करता येत नाहीये. कारण हे जे लेव्हल आहेत ना, हे काही करता येईल असं मला वाटत नाहीये. पण ह्या 7 दिवसामध्ये भरपूर मला मॅडम तुमच्याकडून तुमच्यासारखीच वर्किंग लोकं माझ्या बॅचमध्ये बरेच आहेत. त्यामुळे मला करता येईल नाही, मिळेल नाही येईल हा वेगळा प्रश्न झाला. ती तुमची हां, इच्छा झाली. ठीक आहे. सो हां, हां. असं नका बोलू, की मला करता येईल नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांना करता येतं कसंही, हाऊ एनी. ठीक आहे. हो. मी येस. प्रयत्न करेन तरी. येस. थँक अ, यू सो मच. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? येस. स्वरा मॅडम बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम तुम्ही कोणाच्या रेफरन्सने आलेलात पहिलं ते सांगा मला. मी दीप्ती जगताप ओके. यांची ओळख झाली, बोरवलीला असतात ते. अच्छा. हां. त्या ग्रँड मास्टर आहेत आता रेकीच्या. तर हो, असंच हो. बोलता माझ्या बोलता स्टुडंट आहेत ते. हां. हा हा बोलता बोलता मी म्हणाली की मला हिलिंग शिकायचं आहे. तर त्या म्हणाला हा आमच्या मॅडम शिकवतात. तर नाव काय म्हणे, तर ज्योती मॅडम. तर मला पहिला प्रश्न होता की मी शिकेन का किंवा मला जमेल का, हा प्रश्न होता. कारण की शिकवणारे छानच असतात पण आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे. तर नंतर त्यांनी बोलले तू बिंदास जा. इन शॉर्ट मला 7 दिवसांचा प्रवास सांगा. कारण मी 4-5 लोकांना विचारणार आहे आणि परत माझी नेक्स्ट बॅच आहे. सो हा सॉरी. थोडक्यात सांगा. हां. हा 7 दिवसात खूप फरक जाणवला मला माझ्यामध्ये पण. आणि छान शिकवण्याची पद्धत पण सुंदर आहे आणि अगदी माणसाला पण समजेल अशी साधी सोपी पद्धत वाटली मला.
त्यामुळे मी नेक्स्ट पण लेवल मी बुक केले आहेत आता. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम आहे तुमचं या प्रवासात. येस येस गंगा मॅडम आप बोलिए. हो मॅडम, मी मराठी बोलते. येस अ, हे जे 7 दिवस होते ना, ते माझ्यासाठी ऍक्च्युली इट वॉज लाईक अ मिरेकल. कारण माझ्यामध्ये ऍक्च्युली खूप चेंजेस झालेत. मला राग यायचा, मी त्याच्यावर कंट्रोल करायचा, खूप बाकी गोष्टी पण ट्राय केलेत, थोडेफार आणि मेडिटेशन. गंगा मॅडमची एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायला आवडेल. बऱ्याच लोकांचं असतं माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे हे नाही, मी मॅनेज करू शकत नाही. त्यांनी मला पर्सनली मेसेज केला आणि पैशांची अरेंजमेंट युनिव्हर्सने बरोबर त्यांच्याकडून करून घेतली. येस ऑर नो गंगा मॅडम? येस मॅम, मी ते सांगणार होते, की मला खूप मनापासून करायचं होतं. माझी जी फ्रेंड आहे आणि आणि खूप आम्ही म्हणजे कॉलेज फ्रेंड्स आहोत. म्हणजे बहिणीसारखेच आहोत. मग कॅन यू इमॅजिन की तिथून तिने स्वतः बोलली, की "मी तुझे भरते पैसे." तरी मी बोलत होते, की नको म्हणजे म्हणजे जे पण आहे रिझन. बट युनिव्हर्सनी मला तिच्या थ्रू हेल्प दिला आणि म्हणजे मला असं खूप वाटत होतं, की तुमच्या थ्रू मी अजून पुढे जावं आणि एक कॉन्फिडन्स होता, की मी करू शकेन, नाही करू शकेन ही जी गोष्ट आहे तुम्ही शिकवताय, मी घेऊ शकेन की नाही. पण ते होत चाललं आणि ते माझ्यामध्ये चेंजेस आहेत. ते दिसतंय मला. येस थँक्यू सो मच. येस दीप्ती गायकवाड मॅडम. दीप्ती मॅडम तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की तुम्हाला एनरोल करायची काय इच्छा झाली? मॅडम ऍक्च्युली मी ना लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक ऑनलाईन क्लास केला होता 2-3 महिन्यापूर्वी आणि मला असं मेडिटेशन आणि ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे पहिल्यापासून. सो मी घरामध्ये सुद्धा नॉर्मल करायची, जसं ओंकार वगैरे साधारण असतो तसा. पण मग ते शिकल्यानंतर काही होपोनोपोनो वगैरे जे तुम्ही पण मला नंतर खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतली. सो मला त्याची खूप पहिल्यापासूनच आवड होती आणि नेमका फेसबुकला तुमची ऍडव्हर्टाईज बघितली. मला कोणीही असं काही रेफरन्स वगैरे दिला नव्हता. पण तुमची ऍडव्हर्टाईज बघून माझी खूप इच्छा झाली आणि रेकी वगैरे या गोष्टींमध्ये वाटत नाही की आपण करू शकू की नाही. पण ऍक्च्युली जर आपण स्वतःहून विचार केला की आपण करू शकू किंवा देवाबरोबर श्री स्वामी समर्थांची कृपाच आहे म्हणा ही, की मला असं वाटतं की करावं हे सगळं. सो म्हणून मी जॉईन केला. म्हटलं ट्राय करू बघू. पण ट्राय काय मॅडम, तुमच्यामुळे 7 दिवस असं झालं ना की कधी एकदा तो 1 वाजतोय आणि कधी एकदा बसते मी ते सगळं नोटबुक घेऊन. सो मस्त खूप छान वाटलं आणि याच्यानंतरचा पण मी जॉईन केलाय क्लास बॅच. सो आता करेनच खूप छान. बघितलं आता सगळं. थँक्यू सो मच. थँक्यू. येस थँक्यू सो मच. येस रुपाली मॅडम, रुपाली सोरगे. मॅडम मला पण मी फेसबुकवरच बघितलं. म्हणजे मला बऱ्याच वर्षापासून इच्छा होती, कारण माझा मामा करायचा रेकी. त्यामुळे पायाच्या ऑपरेशनच्या वेळेला त्यांनी बऱ्याच वेळा केला होता. पण आता माझ्या नातवाला थोडासा प्रॉब्लेम होतो, तर भांड्याचे एक भटजी आहेत ते रेकी करतात. मग त्यावर म्हटलं मग तो मला पण करायचंय, मग दुसऱ्यांकडनं करण्यापेक्षा मीच माझ्या नातवाला करेन येस ना. एक्झॅक्टली. त्या म्हणूनच मी हिशोबाने मी कोणालाही म्हटलं हिलिंग न हा. देता मी त्यांना सांगते तुम्ही स्वतः हिलिंग शिका. येस एक्झॅक्टली. म्हणून मग मी म्हटलं चला बघू, फेसबुकवर बऱ्याच ऍड येतात, आपण एकदा आहे का बघू. आणि नेमकं त्यावेळेला ओपन केलं तर नेमकं तुमची ऍड समोर आली आणि मग मी जॉईनच केलं. मग चला, आणि आता याच्यानंतर पण शिकायचंच आहे, त्यात राजकारणात पण आहे. आणि मला बऱ्याच लोकांना मदत करायला आवडते. मी स्वतः एखाद्याचे हप्ते चला माझ्याकडे असेल तर मी पटकन भरून टाकते, देते. त्यामुळे माझ्याकडे, आणि मी असं करते की इंडस्ट्रीमधून काम आणते आणि बायकांना देते, की त्या घरात काहीतरी काम 2 पैसे खूप मिळवतात. छान. मलाही फायदा आहेच. तुमचा छान मॅडम नाही. उद्देश खूप छान आहे, खूप छान. आता आपण थोडासा वेळ सगळ्यांना देऊया. येस वैशाली मॅडम, 7 दिवसांचे सेशन कसं वाटलं तुम्हाला? वैशाली बनसोडे मॅडम, अनम्यूट करायचे. खूप छान वाटलं. एकदम म्हणजे शिकवण्याची पद्धत तर इतकी सुंदर की मी तर एक्साइटेड झाली, की म्हटलं मला हवंच आहे कशाही पद्धतीने. मला येत नव्हतं तरी मी शेजाऱ्यांना सांगून म्हटलं नाही आधी हे करूया. इतकं सुंदर वाटलं ना. असं म्हणजे शिकवतानाच एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आणि ते पद्धत जी होती ना तीच मला आवडली. एकदम सगळं डीपली माहिती देणं. एवढं हे जे मला म्हणजे मी सारखी बोलायची ना, मेडिटेशन करायची मी, की मला हवंय ते मिळू दे आणि मला कोणी असं शिकवणार जे मिळू दे की डीपली शिकवायला पाहिजे मला. आणि ते तुमच्यात मिळालं मला. थँक्यू सो मच. थँक्यू. येस सो थँक्यू सो मच. तुमचे सगळ्यांचे फीडबॅक ऐकून मला खूप छान वाटलं. मॅडम
तुमचा Yes. चेहरा एवढा पॉझिटिव्ह आहे ना, की रात्री आम्ही जेव्हा कसं असतं रात्री झोपताना आपण सगळा विचार करतो दिवसभराचा काय झालंय, काय नाही, आपण काय केलं. तर तो आठवून खरं तर मस्त झोप लागते छान. विचार जातात सगळे थँक्यू काय काय. हा, पण बरोबर. हे छान पॉझिटिव्ह असतं तुमचं. थँक्यू Thank चेहरा एकदम फ्रेश आणि अट्रॅक्टिव्ह आहे हो. एकदम आणि आनंद देणार आहे. म्हणजे समोर बघितलं की असं वाटेल की हा हे बरं वाटतं. खरंच एकदम खुशी देतात, आनंद देतात असं. थँक्यू एकदम थँक्यू सुंदर. सो मच. असं हसत राहा मॅडम. येस येस तुमच्यासारखे स्टुडंट असले की हसत राहणार. हो. मॅडम हॅलो हा मॅडम आजपासून डाउजिंगचा कोर्स आहे का आपला हो डाउजिंगचं चालू होणार आहे आपलं आता ते टायमिंग आपण ते बॅचवर जाऊन डिस्कस करू ना. ओके तुम्ही आहात डाउजिंग मध्ये आहे ना म्हणून विचारलं मॅडम हो, आज डिस्कस करू ना आपण ठीक आहे. किती वाजता काय मी मेसेज टाकेन ना ग्रुपवर. ओके आज फक्त मॅडम डिस्कस करूया आपण आणि मग उद्यापासून सुरू करूया. ओके आणखीन एक विचारायचं की आता म्हणजे हे केलंय ना तर आम्ही रेग्युलर आता 24 पॉइंट करायचे का म्हणजे हे नाही सांगते मी ते सगळं. हा. आता बघा तुम्हाला रोजच्या रोज प्रॅक्टिस काय करायची. जे गेले ते जाऊ देत, जे राहिलेत त्यांना सांगते प्रॅक्टिस काय करायची. सकाळी उठल्यानंतर बघा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचंय. आता तुम्ही रेकीचे साधक आहात. पहिले परमेश्वराचे आभार मानायचे. झोपेतून उठल्याबरोबर आपल्या हातांचे दर्शन घ्यायचे आणि थँक्यू युनिव्हर्स म्हणायचे. एक चांगला दिवस एक नवीन पहाट दाखवल्याबद्दल थँक्यू म्हणायचे. त्याचबरोबर तुमच्या समोर जी मी हो ओ पोनो पोनो प्रेयर बोलायला सांगितली होती ती मनातल्या मनात बोलायची आणि सगळ्यांना माफ करायला शिकायचे. सगळ्यांची माफी मागायची. ठीक आहे. जेवढा तुम्हाला वेळ मिळेल जसं तुम्हाला वेळ मिळेल 10 मिनिटं 20 मिनिटं 15 मिनिटं एक्सरसाइज करायला जा. ही प्रक्रिया मला माहितीये कोण करणार नाही मनापासून. 4 दिवस करणार थोडंसं मोटिवेट झाल्यानंतर पुन्हा बंद होणार. मॅडम पाऊस पडतोय मॅडम फलानं होतंय. घरी करा काही प्रॉब्लेम नाहीये. पण येस योग एक्सरसाइज व्हॉटेव्हर जे काही तुम्हाला आवडतं ते करा घरातल्या घरात. आणि एक राऊंड सकाळी सकाळी बाहेरून मारूनच यायचं. जेव्हा तुम्ही निसर्गामधून जेव्हा फिरून येता एखादा राऊंड मारून येता तेव्हा तुम्हाला आणखीन फ्रेश आणखीन एनर्जाइज झाल्यासारखं वाटतं. जसं वेळ मिळेल तसं तुम्ही मेडिटेशन करा. 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं तुम्हाला वाटेल तसं. रोज तुम्ही जे काही अन्न पाणी ग्रहण करणार आहात तर त्याला चार्ज करा. स्वतःचा ऑरा डे टू डे रोज क्लीन करायचंय. कसा ऑरा क्लीन करायचा मी तुम्हाला सांगितलंय. तुमच्या घरातल्यांचा तुमच्या हसबंडचा मुलांचा ऑरा क्लीन करा. जेव्हा तुम्ही रेग्युलर क्लीन करणार तेव्हा तुम्हाला आणखीन चांगले रिझल्ट मिळतात आणि मग 2 दिवसांनी 3 दिवसांनी केला तरी चालणार. ठीक आहे. पण मेडिटेशन मस्ट आहे. आपल्या अफर्मेशनवर गोल्सवर काम करा. रोजच्या रोज तुमच्या डायरीमध्ये तुमचे अफर्मेशन रोज लिहायचे. एक अफर्मेशन 3 वेळा. त्यामुळे सुरुवातीला फक्त 5च अफर्मेशन घ्यायचे आणि अफर्मेशनसाठी एक वेगळी डायरी करायची. रात्री झोपायच्या आधी एक डायरी करा. त्याच्यावर नाव लिहा ग्रॅटिट्यूड किंवा थँक्यू अशा त्या डायरीचं नाव लिहा. का थँक्यू बोलायचे. आज सकाळपासून माझ्याबरोबर काय घडलं तर त्याच्यामधल्या चांगल्या घटना काय झाल्या ती घटना नोंद करा. थँक्यू युनिव्हर्स आज ही घटना माझ्याबरोबर खूप छान घडली. त्यानंतर थँक्यू लिहायचं. ती डायरी ठेवून द्यायचं. दुसरी डायरी घ्यायची. उद्या मी काय करणार आहे. तुमच्या अफर्मेशनमध्ये अफर्मेशनच्या डायरीला 2 पार्ट करा की उद्या सकाळी उठल्यानंतर मी कुठलं काम करणार आहे ते पहिलं मेन्शन करा. मग बघा तुमच्याकडे एक तुम्हाला जो उद्देश हवा असतो तो सुद्धा मिळतो. तुम्ही एनर्जाइज होता. काय करायचं हे आपल्या समोर असलं ना की बरोबर तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात करता. इथपर्यंत क्लिअर आहे. येस. आता राहिला प्रश्न आणखीन काय होतं बरं. बरंच आपण शिकलेलो आहोत. 7 चक्राचं मेडिटेशन तुम्हाला दिलेलं आहे. ते मेडिटेशन रोज करा रात्री झोपायच्या आधी. रात्री झोपायच्या आधी नेहमी चांगला विचार करून झोपा. कुठलेही वाईट विचार मनात आणायचे नाहीये. चांगला विचार म्हणजे काय. या पुढच्या 1 वर्षामध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये मला काय करायचंय. मला कुठला टार्गेट पर्यंत पोहोचायचंय ते व्हिज्युअलाइज करा. आपण रोज हिरो हिरोईनचे पिक्चर बघतो ना तसं स्वतःचं एक पिक्चर तयार करा. मी कोण आहे. माझा रोल काय आहे. मला पुढच्या 5 वर्षामध्ये काय काय ग्रॅब करायचंय. काय काय मॅनिफेस्ट करायचंय. त्याचं एक छोटंसं पिक्चर तयार करा. मग बघा व्हिज्युअलाइज जसं जसं तुम्ही करायला लागाल रेकी लेवल 2 मध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिज्युअलाइज कसं करायचं काय करायचं आणि ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं त्यांचा तो पार्ट क्लिअर होऊन जाईल. तो ज्यांनी नाही घेतले त्यांनी थोडंसं व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करायचा. दॅट्स इट. हे झालं
तुमचं सकाळपासूनचं रात्रीपर्यंत दिनचर्या. आणि नेहमी चांगले विचार करा, लोकांसाठी चांगलं करा. बस आपला कर्मा इम्प्रूव्ह ठेवायचा प्रयत्न करायचा. ओके. सो थँक्यू सो मच. आणि इथे आपला सेशन संपतोय. बाकी 24 पॉइंट कधी मी करायचे? सांगेन मॅडम, तुम्ही आता आहात ना ग्रुपमध्ये, सगळं मी डिटेल अच्छा. मध्ये सांगेन. ओके. 24 मध्ये सगळे 24 पार्ट्स नाही तुम्हाला करायचे. 4 घेतलात तरी चालेल. आज 4 घेतले, उद्या 4 घेतले चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके. सो थँक्यू सो मच. आता माझा दुसरा सेशन आहे म्हणून जरा माझी घाई आहे. थँक्यू सो मच.